मोबाईल कुठून आला रे? सांगतो लवकर सांग. पहिल्यापासूनच आहे. हा? प्लीज कोणाला सांगू नकोस. अरे कोणाला सांगायचं राहू दे, आधी मला तरी कळू दे नीट. तुझ्याकडे कसा काय मोबाईल? मीच ठेवला. आई बरोबर बोलल्याशिवाय मला जमत नाही. आई घरी एकटीच असते. नक्की आई संगच बोलतोयस ना? हो खरंच, शपथ. आईला तुला का चुप रस्तूनच निघालास की? मला सांगू नकोस प्लीज. सुभेदारला कळलं तर मला इतकं कुतवत्याल की परत मोबाईल शब्द घ्यायला येणार नाही मला. हा ठीक आहे नाही सांगत. पण तू आम्हाला काय सांगितलं नाही रे? आता ही काय गावभर सांगायची गोष्ट आहे का? अरे गावभर कोण सांग म्हणते, आपल्यात तरी सांगायचं ना. आपल्यातली किती शान आहेत माहिती आहे ना तुला? उगीच वाळला रुबाब मारायला जातील आणि अख्या ट्रेनिंग सेंटर मध्ये सांगतील. हा पण तुला भीती वाटत नाही रे? वाटत कसं नाही? अरे जर मोबाईल आहे जर कळलं तर मोबाईल फोडतात ते फोडतात. वरनं मला बी फोडतील. तरी बी कसं काय ठेवलंस? आईला माझ्या बरोबर एकदा तरी बोलावं लागतं. आईला माहित नाही का इथे मोबाईल अलाउड नाही ते? तिला हेच माहित नाही की मी आर्मी ट्रेनिंग सेंटर मध्ये. म्हणजे मी तिला सांगितलं नाही. अरे मग काय सांगितलं तू? माझे वडील आर्मीत होते. ठाणकोडच्या हल्ल्यात शहीद झाले. आईला मानसिक धक्काच बसला. ती पूर्ण कोसळली. मी आर्मीत जाणार होतो हे आईला माहित होतं. आणि वडील शहीद झाल्यामुळे आईने मला आर्मीत जायचं नाही म्हणून सांगितलेलं. पण मला माहित होतं मी जाणार तर आर्मीतच. म्हणून आईला न सांगता भरतीला उतरलो. आणि सिलेक्ट झाल्यावर इकडे येताना तिला सांगितलं की गोव्यात हॉटेलमध्ये काम मिळाले. म्हणजे आईला माहितच नाही तू इथं ट्रेनिंग सेंटरला असते? नाही. आईला पशा तुला का खरंच चुप असतो माहित बरं का? तुला का एवढं सगळं तुझ्या डोक्यात आहे त्याचा अंदाजच लागला नाही. अरे काय घोळू नये म्हणून मी कोणाला काय बोललो नाही. रोज रात्री तुम्ही झोपल्यानंतर मी आईला फोन करायचो. तेवढंच तिला बरं वाटतं. आजा प्लीज कोणाला काय सांगू नकोस. वाटलं तुझ्या पाया पडतो. हे काय करतोय? नाही सांगत मी. तू काळजी करू नको, झोप शांत. पश्या ते मोबाईल दे की. का? एक फोन करायचा होता शीतलीला. अशा नको. ह्यो नंबर कुठे बाहेर गेला तर घोळ होईल. नाही काय होणार, तुझ्यात माझ्यात आणि शीतलीच्यात राहील. हं? ऐक की आजा. अरे तू ऐक, देकडे लगेच देतो. नको की आजा. काहीतरी घोळ होईल. अरे नाही घोळ, देकडे. अरे चल उठो पीटी पर्यंत जायचं. सकाळ झाली. उठो. हे राहुले, कुठले पीटी पर्यंत जायचे? 2 वाजले जात त्याची. झोप. 2 वाजले. हं. अशा मोबाईल. अरे नको आजा. कोणतरी आणि उठेल. अरे नाही कोण उठून देकडे लवकर तर. आजा काहीतरी खरंच घोळ होईल. नाही रे बाबा, देकडे. थँक्यू बाबा. आजा अजून 1 मिनिटात आवर. ओनली 45 सेकंद बाबा. हॅलो, मी बोलतोय. कोण बोलतंय?
अगं मी बोलतोय अजिंक्य. रॉंग नंबर. हॅलो ऐक. कसली माणसं असतात. इकडं. का अरे एकच कॉल करणार म्हणालास ना. का भाऊ आहेस ना तू. काय भाऊ बिम नाही. आणि इकडं. एकच मेसेज करतो हा आणि मग नंतर कॉल करतो. अरे तिला कळलंच नाही कोण बोलते ती. नाही नाही, आता उद्या कर. प्लीज प्लीज एकच मेसेज करतो. अजिबात नाही. मला एक कॉल करू दे, नाहीतर मी सगळ्यांना बोंबलून सांगेन ना त्याकडे मोबाईल आहे म्हणून. सांगू का? नाही म्हणले का तुला? तुझाच मोबाईल. आता कसं आजा. हॅलो आजा. हॅलो. फोन कसा काय केला? ते तुला नंतर सांगतो. आधी मला तुला काहीतरी सांगायचं. काय? सकाळबद्दल सॉरी. मी तुला असं बोलायला नको होतं. परत तसं काय वाटलं तर मला विचारत जा. उगाच माझ्यावर चिडू नकस. तू माझ्यावर चिडलेला मला अजिबात आवडत नाही. नाही चिडणार परत. सॉरी. तुझ्या संग बोलायचं म्हणून लिस्ट बी काढली होती माहितीये, पण गडबडीत राहुल्याकडेच राहिली. कसली लिस्ट? तुझ्याबर काय काय बोलायचं ह्याची लिस्ट मी उद्या जाऊन राहुल्याकडनं घेऊन येते. बर माझं सोड, तू सांग तुझं कसं चाललंय? आणि हा, या सगळ्या गडबडीत ना स्वतःची काळजी घे म्हणजे झालं. होय घेती, स्वतःची बी घेती, जीजीची बी घेती आणि तुझ्या त्या जेडीची बी घेती. काय? माझी जेडी? नाहीतर काय, माझी. तिकडं असून बी मला त्या जेडीची काळजी घ्यायला सांगतोयस म्हणल्यावर तुझीच की. अगं आधीच तिनं हात कापून घेतलाय, परत काय उद्योग करून ठेवायला नको म्हणजे झालं. तू नको टेन्शन घेऊ, मी घेते तिची काळजी. हा. आजा. आजा, अरे माझ्या मोबाईलची बॅटरी संपत आली. मी एकच मिनिट हा, मी चार्जिंगला लावते फोन. नको नको, तू झोप आत्ता, मी पण झोपतो काय. आणि उद्या रात्री परत फोन करतो. मोबाईल जवळ ठेव. आणि तसं बी मोबाईल चार्जिंग लावून फोन करायचा नसतो, कळलं? बर. उद्या रात्री म्हणजे कधी करणार? याच टायमिंगला करतो. मी वाट बघते. आणि ऐक, तू ना आधी सारखीच वाग. आधी सारखीच म्हणजे? आधी कशी वागायचीस सेम तशी, एकदम बिनधास्त, मनाला वाटेल तसं वागणार, स्वतःच्याच नादात असणार. मग तशीच आहे की. नाही, आधीची शितली कुठेतरी हरवली. तू भेटायला आलतीस ना तेव्हा बघितलंय मी. आधी सारखी वागशील ना? होय